महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपण या ठिकाणी आता आलेलो आहोत सलगर या गावामध्ये। सलगर या गावामध्ये आपण आता इथे काका आहेत, हे आता या ठिकाणी काका हे काय करायला लागला? हे आम्ही हे बुट्ट्या करतो त्यात कोंबड्याच ते आहे त्यात। किती वर्ष झाले व्यवसाय करता? हे कमी कमी आता 50च्या पुढे गेले त्यात। आमच्या वडिलापासून ते पहिले होतं नाही त्यात। मग तरी आता आलो त्या तिकडे आलो गाव त्यात वडील वारल्या मी हे झाल्यावर तिकडे आलो परत सगळ्यांचं मग आम्हाला सहकार्यच आहे त्यात, आपण सहकार्य आहे त्यात। आता जी निवडणूक सुरू आहे काय नेमकं तुमची वैयक्तिक भूमिका काय असणार, तुमचं काय म्हणणं आहे? आता भूमिका आम्ही करायचं तिथे जाणारच होऊ तिकडे आपाकडे आम्हीच आहे त्यात। तानाजी बाप्पाच आहे त्यात असं त्यात। तानाजी आप्पा म्हणजे विकास केलाय असं म्हणतात, खरोखर विकास केलाय का? केलंच विकास त्यात। 20 वर्ष 25 वर्ष गावाला काहीच नव्हतं त्यात। तिने आल्यावर सगळं केलं तिने। काय काय केलं? केलं रोड केले ते कुठलं येईल ते तिने पाण्याचं पण तिने चांगली सुविधाच केलेलं आहे ते। कितीतरी हिरीला ते हिर पाडून तिने आणलेलं आहे, ते निधी आणलेला आहे तिने। परत खाडे साहेबांनी पण हे केलेलं आहे त्यात। मग सगळं निधी आम्हाला आहे त्यात आणि कसं काय त्यात। मग विरोधक म्हणलेत की काय आपण विकास केला नाही काय नाही, आता ते म्हणणारच होतं त्यात। आता जे ते म्हणणारच नाही तसं त्यात। आता काय खरं काय आहे? खरं आहे ते आहेच आपलं त्यात। काय आहे खरं? खरं आपलं हे आप्पाच आहे मी त्यात। आता नाही, काय आप्पा काय खरं आप्पा आपण विकास केलाय का नाही? विकास केले त्यात, विकास केले रोड केले हे सगळं काय नव्हतं, खड्डे पडलेलं होतं सगळं। पण चांगली विकासच केल्या नाही त्यात, गावचं विकास केल्यात महिलासनी। आणि तिने आणि काय तर लक्षाला येते ते पळत फोन आल्यावर लगेच पळत येते तिथं। इथं तुम्ही फोन केला किंवा काय इथल्या तुमच्या समाजासाठी काय केलंय का? तिने समाज आणली तर समाज मंदिर आणली ती जाग्यावर तिने येऊन उभा राहते तिथं बस तेवढं त्यात। नेता आहे ते चांगलाच आहे नेता आहे ते। मग ते आता काय आता आहे आपाशिवाय आम्हाला कोण नाही त्यात, वाली कोणच नाही त्यात। विरोधक जी बोलले ते काय खरं बोलल्यात का खोटं बोलल्यात? आता काय बोलणारच होता साहेब त्यात। बोलणार बोलते ते हे करणार करते ते समोर दिसलेलं कामच आहे ना त्यात। काय काम आहे? काम आहे केलेलंच तीन काम माहिती नाही त्यात। नेता चांगला आहे त्यात काय। जयश्रीताई पण चांगली आहे त्यात, सगळे आप्पा पण चांगले आहे ते। इथे काय हे जो रोड आहे किंवा इथली काय अवस्था होते की 20-25 वर्ष? 20 म्हणजे काय नव्हतं, हे खड्डेच होते इथं त्यात, ठेसकाम पडत होते त्यात। हे ठेसकाम पडत होते त्या टायमात चांगली विकास तिने केलेलेच आहे। म्हणजे काय येतो बाबा लक्षाला फोन केल्यावर तिने ताट ते सोडते ते लक्षाला आमच्या कामावर हजर होते त्यात आमच्या समाजासाठी। कोरोना या ठिकाणी कोरोनाची महाभयंकर याच्या ठिकाणी रोग आला होता तेव्हा आप्पाने काय मदत केली तुम्हाला? आपण मस्त आणलो ते काय हे दावान इथं शाळेमध्ये ठेवलं होतं त्यात। काय ते एक्सरसाइज काय म्हणते ते आणून ठेवलं होतं सगळं। पाक सुविधाच चांगली केलेलं आहे त्यांनी। तुमचं वैयक्तिक काय मत म्हणजे आप्पा आता आप्पांच्या मंडळी या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहेत, हे गावकरी म्हणून काय तुमचं काय म्हणणं आहे? गावकरी काय आता आहे आमचं तरी विभाग आहे बा तेवढं आपल्याला हे आमचं मतदान हे करायचं त्यात। वातावरण काय गावात? वातावरण आता आहेच की आता बोलणार बोलते ते करणार करते ते करायचे। नाही वातावरण कुणाच्या बाजूने आहे? वातावरण आहे आता त्यात आप्पाकडनं बाजूनच आहे त्यात। आता जास्त पण आप्पाकडनं आहे त्यात। मी पण जातो कुठं पण वैरण आणतो 2 शेड आहे ते त्यांच्या जेव्हावर मी आता आहे सध्या त्यात। मला कुठली गोष्टी अडचण मला पडू दिली नाही त्यात आमच्या समाजाबद्दल तर ते आप्पांना त्यात। कुठला समाज तुमचा? आमचं कैकाडी समाज आहे त्यात। समाज मंदिर कुठं आहे? समाज मंदिर आता आणले ते तिने आले ते मंजूर झाले त्यात। होय कुठं बांधणार आहे ते? ही पाठीमागं आमच्या। आपण या ठिकाणी सलगर या गावात आहे आणि कैकाडे समाजाचं या ठिकाणी जे काय समाज मंदिर आहे ते मंजूर झालं आहे। आमदार सुरेशभाऊ खाडे आणि भारतीय जनता पार्टीने तानाजी आप्पा पाटील यांच्या मदतीने या ठिकाणी हे समाज मंदिर या ठिकाणी उभं राहणार आहे। आणि इथे असणारे या काकांनी आता सांगितलं आहे की हे काय वारा आहे ते सर्व आता सलगरे गावामध्ये तानाजी आप्पा पाटलांचा आहे, त्यामुळे काय अडचण होणार नाही। विरोधक कितीही बोलले तरी तानाजी आप्पांचा विकास या ठिकाणी बोलतोय अशा प्रकारची प्रतिक्रिया या काकांनी दिली आहे। कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज सलगरे।